शेतकरी मित्रांनो नमस्कार. मी विकी पाटील, खानदेश बैल बाजार यूट्यूब चॅनलला माझ्या सर्व शेतकरी बांधवांचं मी पुन्हा एकदा स्वागत करीत आहे. शेतकरी मित्रांनो, आज वार मंगळवार 10 मार्च 2026. तर मित्रांनो, आज आपण आलेत धुळे लागण म्हैस मार्केटमध्ये. तर मित्रांनो, आज आपल्या यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून या ठिकाणी शेतकरी बांधव आलेले आहेत. या ठिकाणी लाईव्ह व्यवहार सोनू शेटे करताय मित्रांनो. तर तुम्हाला लाईव्ह व्यवहार दाखवतो मी या ठिकाणी. ते काम नाही मी एकदम सिधी किंमत लोकांना एक 10 सांगतोय. 7 महिन्याचा समाधान झालं पाहिजे. 7 महिन्याचा गाव आहे, 7 महिन्याची 7 महिन्याचे मित्रांनो हे. बघू दे अरे सगळं बघ हे बाय दात बित सगळ्या रुपये 7 महिन्याची बघू. 7 सांगून दिला नाही. किती म्हणताय ते शेड मग? हा किती म्हणताय? 91,000 सांगितले. त्यांनी किती मागितली शेड मग? 80,000ला. नाव सांगा आपल्याला. कुठले राहणार आपण? हिंगोलीच. तुम्हाला लागण म्हशी पाहिजे. किती खरेदी करायच्या? 7-8 खरेदी करायच्या. कसं वाटलं तुम्हाला धुळे मार्केट? बाजार चांगला आहे. तर आपण चॅनलच्या माध्यमातून सोनी शेडेकडे आलेले. पहिलीच बोली करताय का आता? एक घेतली आता. बरोबर. दुसरी घेताय आता. 1000 कमी द्या भाऊ, जाऊ द्या. 1000 आणि 2000 काही विषय नको घेऊ. काय घ्यायचं असं रेल्वे तिकीट सांगू द्या. 2000 कमी देते सोनू दादा. हे काय कर तू ते कसं म्हणायची ते 90 मध्ये 2 कमी म्हणते. 80 मागितले. देऊन द्या. या माणसाकडे बघ. नाव काढा ना भैया. गाब बघा 7 महिन्याचा गाब आहे. नाही नाही मी काय म्हणतो ऐकून घ्या ना. ती पण नाही ना भाऊ. नाही सर नाही ना. नाही ना. 1-2 वर्ष देताय का भाऊ मनमुखाने? दा 2 कमी घेते. नाही ना. 2-3 वर्षी नाही ना. तुम्हाला 5 विषय ड्राफ्ट करायचा काही नाही. काय नाही नाही ना. 3 नाही ना. नावावरचा विषय. फक्त नावावरचा विषय. सांगून दिलं मी. गलत नाही ना का माऊली? नाही बरोबर. 3 कमीची घ्या. नाही बस तुमच्यासाठी आधी एक गलून गेले. तुमच्याकडे बघून खावाडाचे नाही. दलाल आले ना तर 90,000 पण टाका मग मी दिला. तो 2000 खाऊन जाईल. गरीबाचा मोकळी सौदा करायचा आहे. 7 महिन्याचा गाव आहे. 3 आणि 4 वर्षी नाही होत. लोकांसारखं काय का माऊली? महेश भाऊ 7 महिन्याचा गाव आहे. चांगली आहे ना. 1000-2000 खर्च देता ना. नाही ना. आज सोन्यासाठी 5 वर्षी घेतली काय सोनू भाई? कसाला व्यवहार? 85,000. मित्रांनो 85,000 घेतलेली. 7 महिन्याची आता ही. बरोबर. मित्रांनो हे पाहू शकता 6.5 महिन्याची किंवा 7 महिन्याची या ठिकाणी व्यवहार झालेला आहे. शेतकरी बांधवांनी म्हैस खरेदी केलेली सोनू शेट यांच्याकडून. मित्रांनो हे पहा, बरेच शेतकरी बांधव मित्रांनो आपल्या चॅनलच्या माध्यमातून धुळे मार्केटमध्ये येत असतात. तर आता मित्रांनो बाजार जरा थंड दिसते. कारण मित्रांनो उन्हाळ्यामध्ये बाजार एवढा खास भरत नाही. कारण माल भेटत नाही त्यांना आणि ज्या किमती असतात एकदम तेजीमध्ये येऊन लागतात. आणि मित्रांनो जसं आपण म्हशी खरेदी करतो धुळे मार्केटमध्ये लागण म्हशी, तसं या ठिकाणी चेक करतात. पाहता येईल आता हे डॉक्टर आहेत. एका म्हशीची 200 रुपये घेतात आणि आपल्याला चेक करून देतात मार्केटमध्ये. पाहू शकता आपण या ठिकाणी. आता बाजाराला सुरुवात होते मित्रांनो. मंगळवारचा बाजार असतो सकाळी 8 वाजल्यापासून. तर लागण म्हैस मार्केट 3-4 वाजेपर्यंत चांगल्या पद्धतीने भरतो. या ठिकाणी बरेच शेतकरी बांधव आलेले असतात. मित्रांनो खरेदी करताना पारखी लोकांना घेऊन या, व्यवस्थित चेक करा आणि म्हैस खरेदी करण्याचा प्रयत्न करा. हे पाहता या ठिकाणी भरपूर म्हशी आलेले आहेत. इकडे पण हिचाही व्यवहार झालेला आहे. आता हे चेक करून देणार तिथं. हे पाहू शकता आपण या ठिकाणी पूर्ण बाजार आहे हा लागण म्हशींचा मार्केट आहे. बाकी तिकडे मंडपमध्ये जे बांधलेले असतात ते मोठा बाजार असतो, म्हणजे व्यापारींचा बाजारच होतो. आपण या ठिकाणी व्यापारी पण असतात पण लागण नसतो मित्रांनो. 3, 4, 5, 6 महिन्याच्या लागण म्हशी आलेले असतात.
आता या ठिकाणी चेक करून दिला नाही जाऊ. स्थळ फोडतात मित्रांनो. हे पहा, अशा प्रकारे या खात्रीशीर म्हशी खरेदी करून देतात मित्रांनो या ठिकाणी. हे पहा. भाऊ दुधावून आता सोड द्या. दाता बघितले का? रस्ता दोरा काय असला सोडून द्या रे मावल्यांना. नमस्कार. घेतली बघून घे सोन्या, दात टाकून दे त्यांना. इथं घेऊ का सोन्या तापासाला? तुम्ही सांगा. असं आहे का? या ना इकडे उभे राहा एक मिनिट. आपलं नाव सांगा बरं. अविनाश मानसिंग वसावे. कुठले राहणार आपण? आम्ही खानबाराच्या विसरवाडीच्या पुढे विसरवाडीच्या पुढे आपण चॅनलच्या माध्यमातून या ठिकाणी आलेले आहेत. किती म्हशी खरेदी करायच्या आहेत आपल्याला? 2 केले, आता अजून एक बोलतो. 3 म्हशी खरेदी केल्या आहेत. बरोबर. तर चॅनलच्या माध्यमातून तुम्ही आले होते सोनू शेठ यांच्याकडे. आता 2 म्हशी खरेदी केलेल्या आहेत. आता एक आणून घ्यायची. कसं वाटलं तुम्हाला धुळे मार्केट वगैरे? चांगलं आहे मार्केट, बाजार चांगला आहे. म्हणजे लागणच घेणार आहे का तुम्ही? हा लागणच लागणच घेणार आहेत. किती जण आलेले तुम्ही? 2 जण आले. 2 जण आलेले आहेत. कसं वाटलं व्यवहार वगैरे तुम्हाला मार्केटमध्ये? अनुभवचा व्यवहार एकदम व्यवहार चांगला आहे. यांची व्हिडिओ वगैरे तुम्ही कंटिन्यू पाहतात. आपल्या चॅनलला व्हिडिओ असतात त्यांच्यावाले. व्यवहार चांगला चांगला आहे. तुम्हाला एकदम योग्य दरामध्ये या ठिकाणी खरेदी करून देतात. असं नाही की तुम्हाला मार्केटमध्ये जी म्हैस आवडली ती तुम्हाला खरेदी करतात मित्रांनो. आता या ठिकाणी 2 म्हशी खरेदी केल्या आहेत. आता एक बाकी. तर सोनू शेठ आपल्या चॅनलच्या माध्यमातून या ठिकाणी शेतकरी बांधव आलेले आहेत. तुम्ही एकदम योग्य दरामध्ये आणि चांगल्या म्हशी तुम्ही खरेदी करून दिलेल्या आहेत. आता एक म्हैस बाकी आणू का? त्यांचं मन समाधान झालं पाहिजे या हिशोबाने आपण बरोबर. कारण एवढे लांबून आलेले आहेत त्यांना इकडे या तुम्ही, इकडे आणा तुम्ही. आता हे दादा पण आले बरोबर हिंगोलीवर. तुमचं नाव सांगा बरं. कसं वाटलं सोनू शेठ यांचा व्यवहार अतिशय सुंदर आहे. तुम्हाला बाजारामध्ये जी म्हैस आवडली ती तुम्हाला योग्य दरामध्ये करून दिली. चेक करून दिले बरोबर. आपल्या भरोशावर म्हशी तुमच्या भरोश्यावर आलेले 2-4 रुपये कमी जास्त चालतात. 100% बरोबर. आज मी माल नाही घेतला. बरोबर. मित्रांनो या ठिकाणी चॅनलच्या माध्यमातून आले होते. आता 2 म्हशी खरेदी केल्यात. आता एक म्हैस बाकी त्यांची खरेदी करायची अजून. आणि तुम्हाला पूर्ण चेक करून देणार आहेत मित्रांनो या ठिकाणी. कोणत्याही प्रकारचे काही प्रॉब्लेम येणार नाही. कारण मित्रांनो चॅनलच्या माध्यमातून बरेच शेतकरी बांधव आल्यानंतर या ठिकाणी व्यवस्थित चेक करूनच खरेदी करा मित्रांनो. 2 टाइम चेक करा, काही गडबड करू नका. आणि एकदम फारकी लोकांना घेऊन या मित्रांनो या ठिकाणी. आता ही म्हैस खरेदी केलेली तर तुम्हाला अजून तिकडचाही बाजार दाखवणार. 2 व्हिडिओ बनणार आहे मित्रांनो. आजचा एक व्हिडिओ बनवला आहे स्पेशल. आपण अजून एक व्हिडिओ बनवणार आहे. नंतर मग आपण तिकडे एक मोठ्या मार्केटमध्ये मशीनचाही बनवणार आहे. आणि बाकी आता बैलांचे व्हिडिओ तर आपल्या चॅनलला असतातच. आता आपल्या चॅनलला नवीन असेल तर सबस्क्राईबर करा, व्हिडिओ पूर्ण पहा, जास्तीत जास्त व्हिडिओ शेअर करा मित्रांनो. कारण आपलं एकमेव चॅनल आहे, आपण संपूर्ण बाजार दाखवतात. तर या चॅनलला व्हिडिओ कसा वाटला तोही कमेंट करा आणि जास्तीत जास्त शेअर करा. तर मित्रांनो म्हशींचा बाजार सध्या तेजीमध्ये आणि आता पुढचे बाजारात एकदम म्हणजे माल भेटणार नाही, पूर्ण शांतता होऊन जाईल मित्रांनो. एकदम कमी म्हशी असतात विक्रीसाठी. पावसाळ्यामध्ये हिवाळ्यामध्ये हा बाजार चांगला भरतो. बाकी 8 दिवस हा बाजार शांत असतो मित्रांनो.